लाचार यांना दुसरी भाषा नसते, शरणार्थीला स्वतःचं मत नसतं असं म्हणतात अरविंद सावंत आणि शिंदेंवरही टीका केली आहे। शिंदेंच्या नाराजी नाट्यावरून खासदार अरविंद सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली। एकनाथ शिंदे यांनी जे पेरलं तेच उगवलं असा देखील टोला त्यांनी लगावलाय। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत आहेत। सर, एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाऊन आले, पण आता स्पष्ट केलेलं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी कुठलीही नाराजी नाही आणि जे काही कार्यक्रमामध्ये खुर्च्या रिकाम्या होत्या त्या इतर पदाधिकाऱ्यांसाठी सोडण्यात आल्या होत्या असं स्पष्टीकरण शिंदेंच्या वतीनं आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीने। लाचारांना दुसरी भाषा नसते, शरणार्थीला स्वतःचं मत नसतं, शरणार्थी आहेत ते कुठल्या पद्धतीने सांगणार? नाराजी नाही म्हणजे राजी आहे का ते पण सांगा। नाराजी नाही मग राजी आहात का असं विचारा। ते राजी असतील तर खाली ठाण्यात सांगा ते राजी आहेत, डोंबिवलीत सांगा ते राजी आहेत, मग काय घडेल ते बघा। म्हणून सांगतो यांना, आता मी परवाही बनवलं, आज पुन्हा सांगतो, पेराईल ते उगवतं। तुम्ही जे पेरलं ते उगवतंय, त्याच पद्धतीने तुम्ही जाणार आहात, त्याच्यावर वेगळं काही सांगण्याची गरज नाही। आता मुहूर्ताने हे मुद्दामून करतात, त्यांना माहिती नव्हतं का कायद्यातील तरतुदी काय? मला सगळं संविधानानं 50% आरक्षण अधिक देता येत नाही हे इलेक्शन कमिशनरला माहिती नाही। तो बसलाय ना ज्ञानेश, तो देशात गोंधळ घालायलाच बसलेला आहे, लक्षात ठेवा। त्यांचं उद्दिष्टच हे आहे, देशामध्ये गोंधळ घालणं। काँग्रेस आणि मनसे महाविकास आघाडी एकत्र राहणार की स्वबळावर? कारण मनसे आदरणीय उद्धवजी असोत, माननीय शरद पवार साहेब आहेत, माननीय राजसाहेब आहेत, हे सगळे मिळून एकत्र निर्णय घेतील आणि तो निर्णय चांगला होईल अशी अपेक्षा दिसते। मोर्चामध्ये मनसे चालतं, मग आघाडी का नाही असं शरद पवारांनी स्वतः म्हटलं। तुम्हीच उत्तर दिलं त्याबद्दल धन्यवाद देतो। आम्हाला असं वाटतं उद्दिष्ट काय आपलं आहे की देशामध्ये अराजक माजवणाऱ्यांना पुन्हा सत्तेत येऊ देता कामा नये। ते जर उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर क्षणभर एक पाऊल मागे घेतलं तरी हरकत नाही, पण उद्दिष्ट साध्य करूया ही भावना सर्व पक्षांची असायला हवी असं मला वाटतं। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल सह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।